ब्रेकनंतर स्वागत आणि आता बातमी आहे. शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत तुतारीचा साधर्म्य असणाऱ्या निवडणूक चिन्हामुळे मोठा फटका बसला होता आणि आता पुन्हा राज्यातील 288 मतदारसंघापैकी तब्बल 163 मतदारसंघात ट्रम्पेट निवडणूक चिन्हासह अपक्ष रिंगणात आहेत. त्यातील बहुतांश उमेदवार हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांविरोधात आहेत आणि 78 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार आहेत. शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस असं आहे, तर अपक्षांना ट्रम्पेट निवडणूक चिन्ह मिळालंय. त्यातील 50 जागांवर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार आहेत, तर उर्वरित 85 मतदारसंघात काँग्रेस किंवा मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत. काही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार देखील आहेत आणि त्यातील काही ठिकाणी या अपक्षांना ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह मिळालंय. सांगलीतल्या तासगाव कवठे महाकाळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या विरोधात 3 रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवाय कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात रोहित चंद्रकांत पवार हे अपक्ष उमेदवार ट्रम्पेट चिन्हासह निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षावाले रडीचा डाव खेळतात, मला काय आश्चर्य वाटत नाही. आणि अजित पवारांनी स्वतःच कबुली दिली साताऱ्याच्या सीट बद्दल, त्यामुळे फार काही वेगळं करायला नको. अजित पवारांनीच कन्फर्म केलं की ते तुतारी आणि ट्रम्पेट मध्येच साताऱ्याची सीट आली, असं मी म्हणत नाहीये, अजित पवार साताऱ्याच्या सभेत म्हणलेले. त्याच्यामुळे रडीचा डाव भारतीय जनता पक्ष सारखंच खेळतोय. त्याच्यावरनं त्यांच्या अजित पवारांच्या विधानातूनच बाहेर आलं.